बाबा काय ग बाळा, तुझा छिडका खांदा शांत झाला का? नाही अजून, आणि इतक्यात शांत होईल असं वाटत पण नाहीये. मी समजू शकतो. घेऊ दे त्याला, त्याचा वेळ घेऊ देत. करते सगळ्यात ना चूक माझीच आहे. नाही बाबा, अहो असं का म्हणताय? अहो उलट मी तुम्हाला इकडे सॉरी म्हणायला आले होते. माझ्यामुळे गेलात ना तुम्ही तिकडे, आणि जे नको व्हायला हवं होतं नेमकी तेच झालं. अगं नाही ग बाळा, तू तर आमच्या दोघांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होतीस. पण खरंच चूक माझीच आहे ग. मी त्या सगळ्याची घाई करतोय खूप. बाबा एक विचारू, तुम्ही का नाही गेलात त्या दोघांना भेटायला? मला माहित नाही माझ्या बोलण्यावर तुझा तरी विश्वास बसेल की नाही. असं का म्हणताय? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला सांगा ना, असं काय घडलं होतं नक्की? म्हणजे देवकी काकूंना सोडून तुम्ही इकडे आलात, पण त्याच्या पुढे काय घडलं? काय सांगू अगं, मला परत जायची संधीच मिळाली नाही ग. आमचा दादा गेला आणि मी इथे परत आलो तर दादाच्या पाठचा भाऊ म्हणून माझ्यावर कुटुंबाची आणि कंपनीची दोन्हींची जबाबदारी येऊन पडली. आमची कंपनी तेव्हा खूप लॉसमध्ये गेली होते, पण सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. त्यातच समोरून पद्मिनीचं स्थळ मला चालून आलं. तिचे वडील आमच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार झाले होते. त्यामुळे आमच्या वहिनींची इच्छा होती की आमचं हे लग्न व्हावं. पण तुला सांगतो, मी पद्मिनीला भेटून देवकीबद्दल सगळं खरं सांगितलं होतं. हेही सांगितलं होतं की मी हे लग्न करू शकत नाही. पण आमच्या कंपनीचे तेव्हा लॉसेस खूपच वाढत चालले होते. आमची परिस्थिती खूप खालावत चालली होती. डोक्यावर प्रचंड कर्ज चढलं होतं. नेमकं त्याच वेळी एक निनावी पत्र आलं, ज्यामध्ये लिहिलं होतं की मी आणि देवकी आम्ही दोघेही ज्या घरात राहत होतो ना, त्या घराला अचानक आग लागली. त्या आगीमध्ये देवकी तुम्हाला देवकी काकूंचा निरोप देण्यासाठी जे पत्र आलं होतं ते कोणी पाठवलं होतं? माहित आहे, म्हणजे जे पत्र आलं होतं मला, त्याच्यावरती नाव पत्ता काही नव्हता. तुमच्याकडे ते पत्र अजूनही आहे?